और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। आहेत माणसं पण वेगळ्या क्षमतेची, लोकांनी वर्गणी काढावी आणि घर बांधून द्यावं असा एकमेव नेता जगाने पाहिलेला, त्याचं नाव दिबा पाटील आहे। विमानतळाला नाव का दिलं पाहिजे त्याचं कारण सांगतो तुम्हाला। विमानाच्या घराला नाव द्यायचं आहे ना तर इमानाच्या घराचंच नाव पाहिजे। समजले काय तुम्ही? तुकाराम महाराज आगरी बोलत असतील तर आपल्याला बोलायला हरकत काय? नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आलाय। नुकत्याच झालेल्या तिसऱ्या आगरी साहित्य संमेलनात भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांनी यावर भाष्य केलंय। त्यांनी म्हटलं की विमानाच्या घराला नाव द्यायचं आहे ना तर इतर इमानाच्या घरांचंच नाव पाहिजे असं स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलंय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी भूमिपुत्रांची मागणी असून त्या संदर्भातील प्रस्ताव देखील राज्य शासनाने केंद्र शासनाला पाठवला आहे। मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्यानं भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम हे अंतिम टप्प्यात आलंय। विमानतळाच्या धावपट्टीवर अनेक चाचण्या देखील सुरू आहेत, परंतु विमानतळाच्या नामकरणासाठी मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, नाशिकमधील भूमिपुत्रांनी आंदोलनं केली होती। त्यानंतर राज्य शासनाने भूमिपुत्रांच्या आंदोलनाची दखल घेत नामकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवण्यात आला असल्याची माहिती दिली होती। मात्र केंद्र शासनाकडे गेलेल्या प्रस्तावावर अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे भूमिपुत्रांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते। नुकताच श्री मलंगगडाच्या पायथ्याशी तिसरं आगरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी आगरी भाषेत प्रवचन प्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांनी केलंय। यावेळी त्यांनी बोलताना म्हटलं की लोकांनी वर्गणी काढावी आणि घर बांधून द्यावं असा एकमेव नेता जगाने पाहिलेला त्यांचं नाव दिबा पाटील आहे। विमानतळाला नाव का दिलं पाहिजे तर त्याचं कारण सांगतो। विमानाच्या घराला नाव द्यायचंय ना तर इमानाच्या घराचंच नाव पाहिजे असं पाटील यांनी प्रवचनात उपस्थित श्रोत्यांना संबोधित करताना म्हटलंय। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।